मित्रासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवणीतच राहतो, पण अशी व्हिडिओ बघितल्यानंतर अजूनच भारी वाटतं. कॉलेज लाईफ तर एक नंबर असते आणि त्यासोबत भेटणारे पोरं पण एकच नंबर असते. मोजकीच पण जीवाला जीव देणारे पोरं भेटली की कॉलेज लाईफ अजूनच भारी होते. तीन तिगाडा काम बिगाडा असं म्हणतात, पण एकाच गाडीवर तिघा जणांनी केलेली कामं आजपर्यंत कधी फेल गेली नाही. दुपारचं ऊन, लेक्चरला मारलेली दांडी आणि पोहायला वड्यात जाण्याचा आनंद काहीतरी वेगळाच. एखाद्याच्या लग्नाला जाऊन नाचण्यात जेवढी मजा नाही येणार ना, त्यापेक्षा दुप्पट मजा कॉलेजच्या फ्रेशर्स पार्टीला. त्यामुळे कॉलेजची कोणतीच फ्रेशर्स पार्टी सोडायची नाही. मोक्कारा धिंगाणा असतोय. फर्स्ट इयर मध्ये काहीच माहित नसलेल्या पोराला लास्ट इयर मध्ये झोपेत जरी कॉलेज दाखव म्हणलं तरी तो दाखवेल, एवढी नक्की गॅरंटी. प्रॅक्टिकल मध्ये केलेला धिंगाणा आणि फोडलेल्या ॲप्रेटाइज याच्यासारखं सुख कशातच नव्हतं. जी गोष्ट करायला सगळ्यांची फाटायची तीच गोष्ट करायला सगळ्यात भारी मजा वाटायची. शेवटच्या दिवशी मॅन्युअल कसं सर्टिफाय करायचं आणि पेपरच्या आदल्या दिवशी मॅडम कडून क्वेश्चन कसे काढायचे ते मात्र नक्की शिकवलं. कॉलेजनी दुसरं काय शिकवलं नसलं तरी चालेल, पण सिच्युएशन कशी हँडल करायची ते मात्र नक्की शिकवलं. मोकळ्या मनाने बोलायला आणि येडे चाळे करायला पोरापोरींनी शिकवलं. हॉटेलमध्ये केलेल्या चिकन पार्टीपेक्षा मित्रासोबत केलेली चिकन पार्टी ही काहीतरी वेगळीच असते. 75% अटेंडन्सपेक्षा महत्त्वाचं काहीच नसतं हे गेस्ट लेक्चरने शिकवलं. हॉस्टेलमधली धिंगाणा, मस्ती, येडेचाळे हे कधीच विसरू शकत नाही, कारण याच्यासारखी मस्ती कधीच केली नव्हती. कारनामेच असे केले होते की व्हिडिओ ब्लर केल्याशिवाय पर्याय नाही. आठवणीत राहिलेले आणि कॅमेरामध्ये कैद केलेले हे दिवस परत नाहीत, म्हणून YouTube सारख्या प्लॅटफॉर्मवरती अपलोड करतोय आणि सेव्ह करतोय. कॉलेज हॉस्टेलच्या अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, फॉलो